संख्या कुठं राहते? नऊ द्रव्य संख्या कुठं राहते संख्या? एकत्वा संख्या संख्या राहते कुठं? एक तर नित्यावर राहते आणि एक अनित्यावर राहते. नित्य अनित्य कोण असतात? द्रव्यावर राहते ना. तिथं पुस्तकात सरळ दिले त्याच्या लक्षाने 6 नवद्रव्य वृत्ती. 6 म्हणजे काय? 6 म्हणजे काय बाबा? तर 6 तुम्ही व्याकरण शिकायला ना. 6 काय? तो तर तोला संस्कृत मध्ये बाई असेल तर काय म्हणतात? 6 म्हणतात. पुल्लिंग असेल तर काय? सह. स्त्रिंग असेल तर सा. नपुंसकलिंग असेल तर तत्. 6 म्हणजे संख्या काय? स्त्रीलिंगी आहे ना. स्त्रीलिंगी असल्यामुळे काय दिले? 6. म्हणजे ती संख्या काय? नवद्रव्य वृत्ती म्हणजे नवद्रव्यावर राहते. नवद्रव्यावर राहते. द्रव्य किती आहेत? 9 आहेत ना. म्हणजे अर्थातच काय? सर्व द्रव्यावर राहते संख्या. मग कुठं राहते म्हणल्यावर नंतर लगेच काय सांगायला पाहिजे? सर्व द्रव्यावर राहते संख्या. कारण एक तर असणारच की नाही द्रव्य. कमीत कमी एक तर असणारच. आणि एक काय? संख्या आहे. मग कुठं राहते याचा प्रश्न? सर्व सगळीकडे राहते. प्रत्येक ठिकाणी जी म्हणून वस्तू आहे तिच्यावर संख्या असणार. कळालं का? सर्व द्रव्यावर संख्या राहत असते. तर संख्याची मर्यादा कुठपर्यंत आहे? व्यवहार कुठपर्यंत होतो? परार्धापर्यंत. कुठून कुठपर्यंत? एकदा वाचित जा. एकदा काय करायचं झाल्यावर पुन्हा एकदा पाहायचं काय बिघडेल. काय लय नुकसान नाही तुझ्यात. आता पुढचा गुण कोणता आहे? परिमाण नावाचा गुण. कोणता? परिणाम वेगळा आणि परिमाण वेगळं. कळलं का? परिणाम आणि परिमाण. मान व्यवहारासाधारणं कारणं परिमाणं. म्हणा. मान व्यवहारासाधारणं कारणं परिमाणं. परिमाणं. परिणाम म्हणायचं ना. काय म्हणायचं? परिमाणं. मान व्यवहारासाधारणं कारणं परिमाणं. नवद्रव्य वृत्ती. ते परिमाण कुठं राहतं? नवही द्रव्यावर राहतं. तर मान व्यवहार असाधारण कारण. मान व्यवहाराला जे असाधारण कारण आहे. साधारण कारण किती येतं? 9 आहेत. साधारण कारण किती? 9. कोणते विचारणार नाही मी. इतकं जरी आलं तरी लय झालं. साधारण कारण किती आहेत? 9. ते तुम्ही शोधा आता कोणते 9 आहेत. साधारण तू तिथल्या तिथेच लावलं आहे चुना. म्हणजे तुला माहित नाही ना साधारण कारण 9 आहेत. अरे गडबड हो गया मामला. माग श्लोक सांगितला तुम्हाला. ईश्वर ईश्वरी इच्छा प्रयत्न सगळं केलं ना. कार्य साधारण स्मृता. मान व्यवहार साधारण कारण नसून कसं आहे? असाधारण कारण. असाधारण कारण किती आहेत? 3. समवायी असमवायी निमित्त. हे मान व्यवहाराला साधारण कारण नाही तर कसं आहे? असाधारण कारण. मान व्यवहार काय भानगड आहे? मान व्यवहार म्हणजे मोजण्याचा व्यवहार. मान म्हणजे मोजणं. मान म्हणजे काय? मोजणं. त्या मोजण्याचा व्यवहार. त्या मोजण्याच्या व्यवहाराला जे असाधारण कारण असतं त्याला म्हणायचं परिमाण. काय म्हणायचं? परिमाण. मान व्यवहार असाधारण कारणम परिमाणम. हे परिमाण म्हणजे हे मोजमाप किती द्रव्यावर राहतं? 9 द्रव्यावर राहतं.
तच्चतुर्विधम. ते किती प्रकारचं आहे? 4 प्रकारचं मान आहे. किती प्रकारचं आहे? 4 प्रकार. परिमाण किती प्रकारचं आहे? 4 प्रकारचं आहे. अणु महत दीर्घम ह्रस्वम च इति. किती प्रकारचं आहे? अणु महत ह्रस्व दीर्घ. दीर्घ. अणु म्हणजे लहान, लहान. महत म्हणजे मोठं. मोठं, दीर्घ म्हणजे लांब, आणि ह्रस्व म्हणजे खुज आखूड. कळलं? मोजमाप काय असते? एक तर लांब जवळ असते है ना? लंबी रुंदी. आणि एक काय असते? लहान मोठं. ह्रस्व दीर्घ. ह्रस्व दीर्घ एक, आणि अणु महत. अणु म्हणजे लहान, महत म्हणजे मोठं. कळालं? अणु म्हणजे लय लहान, महत म्हणजे मोठं, आणि दीर्घ म्हणजे लांब, आणि ह्रस्व म्हणजे आखूड. कळालं? तर हे मोजमाप आहे. हे काय आहेत? मोजमाप. मोजमापच हे काय? गुण. त्या गुणाचं नाव काय? मोजमापाच्या गुणाचं नाव काय? परिमाण. काय म्हणतात त्याला? परिमाण. संस्कृत मध्ये काय म्हणतात? परिमाण. मोजमापाला काय म्हणतात? परिमाण. परिमाण. 1 किलो, 2 किलो मोजमाप आहे की नाही? 2 किलोमीटर, 5 किलोमीटर मोजमाप आहे की नाही? लहान मोठं मोजमाप आहे की नाही? इतके सेंटीमीटर, इतका फूट उंच आहे, इतक्या फूट खाली खोल आहे, हे सगळं मोजमाप आहे. कळालं का परिमाण? हो. आता पुढे चला. किलोग्रॅम ते पण इथं मोजमापच आहे ना ते पण. सगळं अणु हा? किलोग्रॅम मोजमाप. परिमाण काय? परिमाण. त्याला काय म्हणे संस्कृत मध्ये? परिमाण. परिमाण. हे परिमाण काय? गुण आहे. किती गुणापैकी? 24 गुणापैकी. गुण किती असतात? 24. द्रव्य किती असतात? 9. पदार्थ किती असतात? 7 पदार्थ असतात. पहिल्यांदाच लिहून घेतलेलं आहे तू पहिल्याच पाठाला. काय लिह तू? अरे पहिल्या बेसिकच पुन्हा पुन्हा तेच सांगत बसायचं काय? पहा पदकृत्यामध्ये या. मानम परिमितिस्तस्यायः व्यवहारः इदं महत् इदं अणु इत्याद्यात्मकः तस्य कारणं परिमाणम इत्यर्थः. परिमाणम इति अर्थ. मान म्हणजे काय हो? मान म्हणजे परिमिती. परिमिती म्हणजे मोजमाप. तस्याय यह व्यवहार, त्याच्याकरता जो व्यवहार लागतो, व्यवहार होतो का नाही? जसा की व्यवहार काय? उदाहरणार्थ इदम महत हे मोठं आहे, इदम अणु हे लहान आहे, इत्याद्यात्मक अशा प्रकारचा जो व्यवहार. तस्य कारणम, त्याचं जे कारण असतं त्याला म्हणायचं परिमाण. मोजमापाच्या व्यवहाराला जे कारण आहे त्याला म्हणायचं परिमाण. पण ते कारण कसं नसलं पाहिजे? साधारण नसलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? असाधारण. असाधारण कारण जे असतं त्याला म्हणायचं परिमाण. आता मान जर पद काढलं याच्यातलं लक्षणामध्ये झाला मान पद काढतं काय राहील? व्यवहार असाधारण कारणम परिमाणम. हे की नाही? व्यवहाराला जे असाधारण कारण असतं त्याला काय म्हणायचं? परिमाण. आता व्यवहार कोणता नाही? कोणता व्यवहार? घडबडीचा व्यवहार आहे की नाही? मग त्याला असाधारण कारण कोण आहे? कुंभार दंडाधिकारी. तर त्या दंडावर काय होईल? अतिव्याप्ती. जर मान पद काढलं तर. म्हणून दंडादिवारणाय मान येते. कालादिवारणाय असाधारण येते. काल हे सगळ्या जगाचं काय? साधारण कारण आहे. जर असाधारण पद काढलं तर काय काय लक्षण राहील? मान व्यवहार कारणम परिमाण. मान व्यवहार कारणम परिमाण. प्रत्येक कार्याला काल कारण आहे की नाही? मग मानाला सुद्धा काल कार्य असेल की नाही? कारण असेल की नाही? प्रत्येक कार्याला काल कारण आहे. तर मग मान व्यवहाराला सुद्धा काल कारण आहे. परंतु काल हे कसं आहे? साधारण कारण आहे. म्हणून असाधारण पद टाकायचं. काय टाकायचं? असाधारण. म्हणजे कशावर अतिव्याप्ती होणार नाही? कालावर अतिव्याप्ती होणार नाही. काल दिशा वगैरे येत नाही. साधारण कारण. किती साधारण कारण?
किती येत 9. 9. साधारण कारण किती आहेत 9. हा इकडं अंजली ताई साधारण कारण सांगा बरं 9. ईश्वर ईश्वर ज्ञान ईश्वर इच्छा ईश्वर प्रेम उत्कृष्ट काल दिशा प्रादुर्भाव आणि प्रतिबद्धता. असे किती आहेत 9 कारण. कळाले का? सांगितले होते की नाही? सांगितले होते मग. सगळीकडे आहे, विचार सागरातही आलेलं आहे, असं नाही. तर चला पुढं काय. शब्दत्व वारण आहे कारणमिती. जर कारणपद नाही टाकलं, काय टाकलं नाही, कारणपद नाही टाकलं तर काय लक्षण होईल? मान व्यवहार असाधारण कारणम परिमाण. कारणपद काढून टाका. मान व्यवहार असाधारण परिमाण. परिणाम मान नको पुन्हा पुन्हा. परिमाण. इथून ते पुस्तक फेकून आणीन तुला. काय म्हणायचं? परिमाण. परिमाण. तर पहा, जर जर कारणपद नाही टाकलं तर हे लक्षण कुठे जाईल? शब्दत्वावर जाईल. कशावर जाईल? शब्दत्व. शब्दत्वावर कसं जाईल हो? मान व्यवहार असाधारणम. नुसतं असाधारणम एवढंच पद टाकलं, कारण नाही, नुसतं असाधारण. असाधारण काय असते? असाधारण लक्षण असते. काय असते? लक्षण. असाधारण धर्मो लक्षण. लक्षण है ना. असाधारण त्याच्यावर जे राहते ते कुठंच राहत नाही, त्याच्यावरच राहते, त्याला काय म्हणायचं? असाधारण. आता मान व्यवहार काय? मान व्यवहार शब्द आहे की नाही? हो. मग शब्दावर काय राहते? शब्दत्व. शब्दत्व. काय राहते? शब्दत्व. शब्दत्व. मान व्यवहार हे काय? शब्द आहे, शब्दावर राहते शब्दत्व. मग शब्दाचं साधारण शब्दाचं असाधारण काय कोण आहे? शब्दाचं असाधारण कोण आहे? म्हणजे लक्षण काय? शब्दत्व. शब्दत्व. मुख्य एक असाधारण म्हणजे ते त्याला सोडून कुठंच राहत नाही. कोण कोण आहे असं? शब्द. शब्दत्व आहे ना. मग मान व्यवहार हा शब्द, शब्दावर काय राहतंय? शब्दत्व. हे शब्दत्वच काय झालं? शब्दाचं असाधारण. काय झालं ते? असाधारण. असाधारण लक्षण झालं. काय झालं? असाधारण लक्षण. किंवा असाधारण एवढं जरी म्हणलं तर चालतंय. म्हणून मान व्यवहार असाधारणम परिमाणम म्हणलं तर कोणावर अतिव्याप्ती होईल? शब्दत्वावर. कशावर अतिव्याप्ती? शब्दत्वावर. कळालं का? हो हे कळालंच होतं, कळालं आता. आता कळालं का? हो शब्दत्व जाती ही शब्दावर सोडून कुठे राहत असाधारण झाली ती. लक्षण आहे शब्द. ती असाधारण झाली. जाती काय झाली? असाधारण झाली. लक्षण म्हणता येत नाही, परंतु असाधारणता आहेच की. शब्दत्व हे साधारण आहे का? शब्दत्व दुसऱ्या याच्यावर राहतं का? दुसऱ्या गुणावर राहतं का? शब्दत्व हे शब्दत्वावरच राहणार, शब्दावरच राहणार, म्हणून असाधारण आहे. बर, पुढं नवद्रव्येती. आता नवद्रव्येती सांगितलं ना वर. नवद्रव्येती म्हणजे काय? नवही द्रव्यावर राहते. काय राहतं? परिमाण. चतुर्विधम अपि. आणि ते किती प्रकारचे परिमाण? 4 प्रकारचे. कोणकोणतं? अणु, महत आणि दीर्घ रस्व. दीर्घ रस्व. लक्ष ठेवा, इकडे ध्यान द्या. 4 प्रकारचं आहे ना चतुर्विधम अपि. आणि त्या चतुर्विधामध्ये सुद्धा परम मध्यम भेदेन द्विविधम. परम आणि मध्यम ह्या प्रकाराने किती? 2 प्रकारचे. 4 मध्ये सुद्धा 2 प्रकार. पुन्हा कोणकोणते? परम 1 प्रकार आणि मध्यम 1 प्रकार. हा, परम शब्द जोडून एक येणार आणि मध्यम शब्द जोडून एकदा येणार. पहा आता परम मध्यम 4 मध्ये सुद्धा 2 प्रकार, परम आणि मध्यम. उदाहरणाने लक्षात येईल. तत्र परमाणुत्व ह्रस्वत्वे परम अणु मनसः. परमाणुत्व ह्रस्वत्वे. तिथं तत्र कुत्र या 4 चतुर्विधम मध्ये. चतुर्विध कोण आहेत? अणु, महत, दीर्घ, ह्रस्व. त्यामध्ये परम
परमाणुत्व. हे परमाणुत्व कुठं राहतं? मग परमाणुत्व ऱ्हस्वत्व कुठं आहे? परमाणू आणि मनाच्या ठिकाणी. अतिशय लहान, सगळ्यात लहान कोण आहे? परमाणू परमाणु है ना. परमाणूचं माप काय? परमाणू. एक माप बी आहे. परमाणू एक काय? माप पण आहे. आणि परमाणू एक काय? नाव सुद्धा आहे. मूलद्रव्याला काय म्हणतात? परमाणू. अलग लक्षात. तर परमाणू आणि मन याचं माप काय? परमाणू. अलग लक्षात. परमाणू आणि मन. मन सुद्धा कसं आहे? लहान आहे, अतिशय लहान, सगळ्यात लहान आहे. म्हणून त्याला सुद्धा काय म्हणतात? परमाणु रूपम म्हणलेलं आहे की नाही मनाच्या लक्षणामध्ये? परमाणु रूपम. आणि परमाणू सुद्धा परमाणूचा आहे. कळलं का? तर अणु एक माप आहे की नाही? अणुमापाला परम शब्द जुटला. परम म्हणजे अतिशय लहान. जेव्हा श्रेष्ठता सांगायची असती त्याची, तर काय करतात आपण? काय करतो? परम शब्द लावतो. परम म्हणजे फार फार. अलग लक्षात. परमाणू हे माप कोणाचं आहे? अणुचा आणि मनाचं. मध्यम अणुत्व ऱ्हस्वत्वे. आता अणुला पुन्हा मध्यम शब्द जोडा तर काय होईल? मध्यम अणु है ना. पहिलं जे माप कोण आहे? अणु आहे की नाही? त्या अणुला मध्यम जोडा. तर मध्यम अणु कोण आहे? परमाणूपेक्षा द्विअणुक जुटले ना. मग हे काय झाले? मध्यम अणु. इथून पुढे मध्यम अणुत्व ऱ्हस्वत्वे द्विअणुके. द्विअणुकामध्ये कोणतं राहील? मध्यम अणुत्व. मध्यम अणुत्व ऱ्हस्वत्व. मध्यम अणु बी आहे आणि ऱ्हस्व आहे. ते परमाणु आहे आणि परम ऱ्हस्व आहे. परम अणु परम ऱ्हस्व कोण झालं? परमाणु आणि मन. परम अणु आणि परम ऱ्हस्व कोण झालं? परमाणु आणि मन. आणि मध्यम अणु आणि मध्यम ऱ्हस्व कोण झालं? द्विअणुक. कळलं? परम महत्व दीर्घत्वे गगनाद. परम महत आणि परम दीर्घ कोण झालं? गगन. गगन म्हणजे कोण? आकाश, दिशा, काल वगैरे विभू आहेत नाही. जितके विभू आहेत ते कसे आहेत? परम महत्व आणि परम दीर्घ. कळालं का? हे परम जे शब्द आहे दोघायला जायचा. जसं की परम अणु परम अणु परम ऱ्हस्व, परम महत परम दीर्घ, असं. परम महत परम दीर्घ. बरं. त्याच्यानंतर परम महत दीर्घत्वे गगनादो. मध्यम महत्व दीर्घत्वे घटादो. कळलं? मध्यम महत म्हणजे मध्यम मोठं आणि मध्यम दीर्घ असं कोण आहेत पदार्थ? घटादी पदार्थ. घट पट मठ हे कसे आहेत? गगनापेक्षा कसे आहेत? लहान आहेत आणि अणुपेक्षा मोठे आहेत. म्हणून हे काय झाले? मध्यम. याच्या ठिकाणी मध्यम अणु बी राहते आणि मध्यम दीर्घ. कळलं का? मध्यम अणु आणि मध्यम महत आणि मध्यम दीर्घत्व. परम महत्व, मध्यम महत्व आणि मध्यम दीर्घत्व कोणाच्या ठिकाणी राहत आहे? घटाधिकाच्या ठिकाणी राहत. थोडं किचकट झाले हे, लक्षात यायला जरासं किचकट वाटायला का नाही? ते महत हे दोन शब्द जोडल्यामुळे, परम आणि अणु हे दोन शब्द जोडले. कोणते जोडले दोन शब्द? परम आणि मध्यम हे दोन शब्द जोडल्यामुळे ते जरा जास्ती कचकट झालं. सगळ्यात सोपं. मोठ्यातलं मोठं, लहान्यातलं लहान, लहान्यातलं मधव, मधव्यातलं मोठं झालं. असं काहीतरी जोडा. काय लय याच्यामध्ये लय पुरुषार्थ नाही. असा लय याच्यावर काय आड नाही. मधल्यातलं मधलं, मोठ्यातलं मोठं, लहान्यातलं लहान असं काहीतरी द्या जवळ. कळलं का? आता कसं सांगावं याला? मला तर सांगता येईल बा. कोणी सांगणार असलं तर सांगू. तुम्ही सांगता का बुवा? नाही.
बाबा सांगता का त्या सांगून जाऊ दे. काय? गरीबाला मदत करा. अंजली ताई सांगा बरं. नाही हो. गरीब बुद्धी आमच्या. म्हणजे ते लक्षात येत आहे. आता काय अणु महत् आणि दीर्घ आणि ह्रस्व हे 4 परिमाण आहेत. त्याच्यातला या चौघांना पण परम आणि मध्यम म्हणजे सगळ्यात जास्त बारीक आणि सगळ्यात मोठा बारीक. हा बर. कोणी शंका केली? काय शंका केली? अहो अणू अणू तुम्ही म्हणता है ना, तर सगळ्यात लहान जे असतं त्याला काय म्हणायचं? परमाणू म्हणायचं. असं जे तुम्ही म्हणता तर मग असा बी व्यवहार होतो. एतन मौतिकात इदम मौतिकम अणु आहे ना. ह्या मोत्यापेक्षा हा मोती लहान आहे, है की नाही? हो. लहान म्हणजे परमाणू अणू आहे. अणु. ह्या मोत्यापेक्षा हा मोती अणू आहे, असा व्यवहार होतो की नाही? मग असा व्यवहार कसा काय होतो? तर त्याला अणू म्हणलं जातं. कशाला? इदम इदम मौतिकात इदम मौतिकम अणु. तर अणू तिथं सुद्धा म्हणले ते का अणू आहे का? नाही. मोठा आता हे आता मोत्याची माळ आहे समजा. मोत्याच्या मळ्यात एक मणी आहे मोठा आणि एक आहे लहान. लहानाला काय म्हणतात? हे अणू आहे. हे काय? अणू आहे. मग अणू म्हणजे ते डायरेक्ट तेच अणू का घेतला तुम्ही? कोणता? परमाणू. परमाणू असं घ्यायचं का? मग इथं काय होईल? इति व्यवहारस्य अपकृष्ट महत्वाश्रयत्वात् गौणत्वं बोध्यम. असं जे म्हटलेलं आहे ते असा जो व्यवहार झालेला आहे की नाही, इदम मौतिकात इदम मौतिकम अणु, असा जो व्यवहार झालेला आहे, इति व्यवहारस्य अपकृष्ट महत्वात है ना. अपकृष्ट महत्व म्हणजे पहिल्यापेक्षा हे लहान आहे. लहान म्हणजे मोठ्या मोत्यापेक्षा हा लहान मोती. आश्रयत्वात गौणत्वम, याच्या ठिकाणी मोठ्यापेक्षा काय? लहानत्व आहे, कमी म्हणजे अणुत्व आहे. मोठ्यापेक्षा लहान या मोत्यामध्ये कमीपणा आहे, म्हणजे लहान असल्यामुळं तिथं गौणत्व, गौण व्यवहार केलेला आहे. कळलं का? अपकृष्ट, अपकृष्ट म्हणजे महतत्वात अपकृष्ट, मोठ्यापेक्षा लहान. मोठ्यापेक्षा लहान असल्यामुळं इदम अणु इदम मौतिकम अणु असं म्हटलेलं आहे. काय? मोठ्यापेक्षा लहान हे मोठा मोती आहे, हे लहान मोती आहे. तर लहान मोती कशामुळे म्हणलं? अणु मोती कशामुळे म्हणलं? तर मोठ्यापेक्षा लहान असल्यामुळे अणु म्हटलेलं आहे. नवीन काही नाही, हा गौण प्रयोग आहे. काय? गौण प्रयोग है ना. आता माय काय म्हणते लेकराला? मा वाघ आहे. हे कोणता प्रयोग झाला? गौण प्रयोग. मग वाघ आहे का ते काय वाघच असते? खरंच खाते का माणसाला? नाही. गौण प्रयोग आहे. खरं खाल्लं असतं तर आईनं जवळ ठेवलं असतं. पहिले तर आईलाच खाल्ला असतं. गौण प्रयोग असतो है की नाही? गौण प्रयोग. आता ए बाळा पाणी घे बरं असं म्हणल्यानंतर हे झाला पिल्लू झालं का बाळ? तान गौण प्रयोग हे काय? त्याला काय म्हणायचं? गौण प्रयोग. बरं. एतमेव, तसंच एतमेव म्हणजे एतमेव केतनाद वेजन रस्वम इत्यत्रपि निकृष्ट दीर्घत्वात गौणत्वम है ना. लहानापेक्षा निकृष्ट दीर्घत्वात, दीर्घापेक्षा हे काय? निकृष्ट आहे, लहान आहे, असा गौण प्रयोग इथं सुद्धा होतो. कुठं? केतनात व्यजन रस्वमिती. केतन म्हणजे मोठा पंखा, ठीक आहे. मोठा पंखे असतात ना, मोठे मोठे रेल्वे स्टेशनवर वगैरे असे मोठे पंखे असतात. आणि आपला घरगुती टेबल फॅन लहान असतो. त्याला लहान्या पंख्याला काय म्हणतात? व्यजन. आणि मोठ्या पंख्याला काय म्हणतात? केतन. काय म्हणतात? केतनात व्यजन रस्व. मोठ्या पंख्यापेक्षा लहान पंखा कसा आहे? रस्व आहे, असं म्हणलं जाते की नाही? हा रस्व आहे. तर हे निकृष्ट दीर्घत्वात गौणत्वम है ना. लहानातलं
दीर्घत्वात म्हणजे मोठ्यातलं हे लहान आहे अशा प्रकारचा गौण प्रयोग झालेला आहे इथं. कळालं का? कळालं तर कळालं, नाही कळालं तर नाही कळालं तर नाही कळालं. याच्यात काही एवढं त्याचा काही लय मोठा महिमा नाही. कळालं का? लहान मोठा आहे बस.